विस्तार बातमी पाहूयात। धाराशिव जिल्ह्यामध्ये काल रात्री तुफान पाऊस बरसला। कळंब आणि भूम तालुक्याला पावसाने झोडपून काढले। कळंब तालुक्यातील मांजरा नदी दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान या नदीला पाणी आल्याने लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटलाय। पण दुसरीकडे भूम तालुक्यात देखील दमदार पाऊस कोसळला। वंजारवाडी, देवाग्रा, माणकेश्वर या गावांमध्ये पुराचं पाणी घुसलंय। धाराशिवमधील तेरणा धरणाचेही दरवाजे उघडण्यात आलेत आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ। धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं आपण तर रात्रपासून मध्यरात्रीपासून 10 वाजल्या सकाळी रात्रीपासून हा पाऊस सुरू आहे आणि तुफान पाऊस 8ही तालुक्यात बरसला आहे। त्यात कळंब असेल, वाशी असेल आणि भूम तालुका असेल, त्यातले धाराशिव पण तालुका असेल, यात मोठा प्रचंड पाऊस झाला आहे। पाऊस कसा झाला याचं जर उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर हे मांजरा नदीचं पात्र आहे। हे बीड जिल्ह्यातीचा या नदीचा उगम होतो आणि ही नदी 3 जिल्ह्याला या नदीवरती खाली मांजरा धरण आहे। मोठं धरण मराठवाड्यातलं म्हणून बघितलं जातं। त्या पाणी पुरवठा या धरणावरून केला जातो। आता ह्या नदीचं पात्र जर बघितलं तर पूर्ण ओसंडून ओव्हरफ्लो हे नदीचं पात्र झालेलं आहे। आणखीन जर पाऊस असाच बरसत राहिला तर कळंब शहर असेल किंवा इतर नदीकाठची जी गावं आहेत त्यांना धोक्याचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात येईल। काही दिवसापूर्वी आपण हे दाखवलं होतं तर एक पूल आहे, इथं हे पूल दिसत होता। मात्र आजची परिस्थिती पाहिली तर या नदीपात्राचं पात्र कुठं आहे आणि पाणी कुठं आहे अशी परिस्थिती आहे। आसपासच्या शेतात बघितलं तर शेतात लांबवर किमान अर्धा किलोमीटरपर्यंत पाणी जे आहे ते शेतात पसरलेलं दिसतंय। याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की धाराशिव जिल्ह्यात पाऊस किती झाला आहे। भूम तालुक्याचं जर बोलायचं झालं तर भूम तालुक्यात विश्वरूपा नदी असेल किंवा बाणगंगा नदी असेल, या नदीला देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो पूर आलेला आहे आणि याने धोक्याची पातळी ओलांडली आहे। देवंगरा असेल, वंजारवाडी असेल, या परिसरात रात्री गावात पाणी गेलं होतं। बाणगंगेचं पाणी जे आहे ते खालच्या काही गावात शिरलं होतं। भूम तालुक्यात बघितलं तर काही रस्त्यात गावांचा संपर्क तुटलेला आहे, त्यामुळं लोकांची वाताहत होत आहे। दुधाचे कॅन बघितलं तर कशा पद्धतीने लोक इकडून तिकडे ये जा करतायत। भूम तालुका दूध उत्पादकांचा तालुका आहे। तशीच परिस्थिती वाशी तालुक्यात सुद्धा पाहायला मिळते। त्या खालोखाल धाराशिवची आहे। तेरणा धरणाला तर पूर्ण धरण जे आहे ते भरलेलं आहे आणि धरण भरून सगळ्या धरणाची जे आहे ते ओव्हरफ्लोन धरण वरून ओसंडून वाहत आहे। ही सगळी परिस्थिती दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते। तुफान असा पाऊस जो आहे तो धाराशिव जिल्ह्यात बरसलेला आहे। आणखीन देखील जर बघितलं तर पाऊस बरसत असल्याने पाणी पातळी जी आहे ती निश्चितच वाढणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासन करते। प्रशासनाच्या आव्हानाला नागरिकांनी सुद्धा देखील सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा। तर पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। धाराशिव शहराला पाणी पुरवठा करणारं तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। तेरणा धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले आहेत। तर धाराशिवमध्ये रात्री तुफान पाऊस झाला, त्यानंतर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। त्यानंतर परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात धरण ओसंडून वाहत असल्याने हे दृश्य डोळ्याचं पारणं फेडणार आहे आणि याच धरणाच्या काठावरून आढावा घेतलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। धाराशिव जिल्ह्यात जो पाऊस काल रात्रीपासून धो बरसत आहे, त्या पावसानं धाराशिव शहरवासीला असेल किंवा धाराशिव तालुक्यातील काही गावांना दिलासा मिळालाय। महत्त्वाचं मानलं जाणारं तेरणा धरण जे आहे ते आपण पाहू शकतो की तेरणा धरण हे काठोकाठ भरलं असून या धरणाची जी दारं आहेत ओसंडून धरण हे वाहत आहे। गेल्या वर्षी जून महिन्यात 2 वर्षाखाली हे धरण ओसंडून वाहिलं होतं। त्यानंतर धरणाचा पाणीसाठा कमी अधिक प्रमाणात राहिला होता। मात्र मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस ज्या पद्धतीनं बरसला त्याही कालावधीत धरणात पाणीसाठा वाढला होता। त्यानंतर जे आहे ती काल पाऊस जो आहे तो धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बरसत असून त्याचाच परिणाम आहे की तेरणा धरण जे आहे ते काठोकाठ भरून धरण ओसंडून वाहत आहे। प्रशासनानं गावच्या आसपासच्या बाजूच्या नदीच्या काठची गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि हे सगळे बघितलं तर नागरिक देखील इथं उत्स्फूर्तपणे याला सगळं पाणी पाहायला येत आहेत। काय सांगाल, काय भावना आहेत? धरण भरलेलं आहे, चांगलं वाटतंय। 2 वर्षापूर्वीही असला पाऊस झाला और चांगला व्यवस्थित पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्याला बी आनंदाची बातमी आहे। चांगलं व्यवस्थित लागायला लागले शेतकऱ्याला। ऊस वालेला, सोयाबीन वालेला पीक चांगलं येईन। देवानं चांगला आशीर्वाद दिलेला आहे आम्हाला समजायला। एकूण जर बघितलं तर दुष्काळग्रस्त मराठवाडा किंवा धाराशिव जिल्हा ही ओळख। मात्र ज्या पद्धतीत मान्सूनपूर्व पाऊस बरसला त्यानंतर पाऊस काळात आत्ताचा जर बघितलं तर हे ऑगस्ट महिना आहे। ऑगस्ट महिन्यात धरण भरून वाहण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी। मात्र
हे दृश्य जे आहे ते दिलासा देणारा आणि समाधानकारक आहे। त्यामुळेच बळीराजा सुखावला आहे। सागर जाधवसह बालाजी निरपळ, न्यूज 18 लोकमत, तेर, धाराशिव। तर धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय। भूम तालुक्यातील साडेसांगवी हे गाव रामगंगा आणि बाणगंगा या दोन्ही नद्याचा संगम होत असलेलं गाव आहे। गावाच्या दोन्ही बाजूला नद्या आहेत, तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे गावाला पाण्याने वेढलंय। रामगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतीये, तर उळूप गावाचा देखील संपर्क तुटलाय। पुरामुळे दुधाची वाहतूक करणं देखील कठीण झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी दोरीच्या साहाय्याने दुधाची वाहतूक केली आहे। तर धाराशिवच्या कळंब तालुक्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसलाय। कळंबच्या संजीतपूर इथे तेरणा नदीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसलंय, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरीही हवालदिल झालाय। तर बीड, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। मोगरा, शिमरी, पारगाव, उमरी, साळेगाव, कोथाला आणि जीवनपूर या गावांचा संपर्क तुटलाय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळलाय, त्यामुळे पिकांना पुन्हा जीवनदान मिळालंय। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। तर त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात देखील पावसाची रिमझिम सुरू आहे। पहाटे आलेल्या पावसामुळे अलिबागमधील बायपास रस्त्यावर पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना चांगलीच कसरत रायगडमध्ये करावी लागते। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय आणि मोगरा, शिमरी, पारगाव तसेच उमरी, साळेगाव, कोथाला, जीवनपूर या गावांचा संपर्क तुटलाय। पुलावरून पाणी वाहत असल्याने झेंडावंदनासाठी जाणारे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आणि कर्मचारी अडकले आहेत। जोरदार झालेल्या पावसाने वाहतूक देखील ठप्प झाली आहे। कल्याणमध्ये हिंदू खाटीक समाजाचा आंदोलन, कोंबड्या घेऊन महापालिका प्रशासनाचा नोंदवला निषेध, पोलिसांकडून आक्रमक आंदोलकांना घेतलं ताब्यात। कल्याण महापालिकेबाहेर मांस विक्री बंदी विरोधात काँग्रेस आक्रमक, मनपा बाहेर कोंबड्या हातात घेऊन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, आंदोलकांनाही घेतलं पोलिसांनी ताब्यात। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना धमकीचा फोन, अज्ञाताकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा लोंढेंचा आरोप, पोलिसांना दक्षता घेण्याचं आवाहन। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांना सलाम, जवानांनी शत्रूंना कठोर शिक्षा दिली, मोदींकडून ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना कौतुकाची थाप। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, म्हणूनच सिंधू जलकरार स्थगित केला। भारतातून वाहणाऱ्या पाण्यावर आमचाच अधिकार, मोदींनी पाकला सुनावलं। अणु हल्ल्याच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही, दहशतवादाला ताकद देणाऱ्यांना सोडणार नाही, हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देऊ, मोदींचा लाल किल्ल्यावरून पाकड्यांना थेट इशारा। आरएसएस कडून 100 वर्ष राष्ट्राची सेवा, संघाची सेवा अतिशय गौरवपूर्ण, तर सेवा, संघटन, समर्पण आणि अनुशासन ही संघाची ओळख, मोदींकडून संघाचं तोंड भरून कौतुक। विकसित भारत म्हणजेच आत्मनिर्भर भारत, तर वोकल फॉर लोकल हाच विकसित भारताचा मंत्र, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणं आवश्यक, मोदींकडून देशवासियांना कानमंत्र। यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार, तर नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणणार, 8 वर्षांनंतर जीएसटीचा फेरआढावा घेणार, लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा।
युवकांसाठी आजपासून 1,00,000 कोटींची नवीन योजना. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची मोदींकडून घोषणा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोदींचं देशातील युवकांसाठी खुशखबर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजवंदन. देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा.